हृदयाची अनियमित गती, कारण, परिणाम आणि उपचार. तुम्हाला कधी हृदयाच्या ठोक्यांमध्ये इरेग्युलॅरिटी जाणवली आहे का? अचानक धडधड वाटणे किंवा ती कमी होणे. मी प्रेमात पडण्याबद्दल बोलत नाहीये बरं का. हृदयाची गती कधी-कधी खरंच खूप मंद होऊ शकते किंवा कधी-कधी खूप वेगवान होऊ शकते. हे गंभीर हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. हृदयाची अनियमित गती, हृदयाच्या ठोक्यांचा वेग खूप कमी जास्त होणं, तो इरेग्युलर असणं हे हृदयाची ठोके नियंत्रित करण्यासाठी शरीरात असलेल्या नैसर्गिक यंत्रणेचं फेल्युअर असू शकतं. आपल्या हृदयामध्ये एसए नोड अर्थात सायनोएट्रियल नोड हा एक नैसर्गिक पेसमेकर असतो. हाच नोड हृदयाच्या गतीसाठी एक विद्युत संदेश तयार करून हृदयाची गती नियंत्रित ठेवत असतो. ही हृदयाची गती ईसीजी द्वारे आपण समजू शकतो. पण कधी कधी या गतीची अनियमितता का होते आणि त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्याविषयी सविस्तर माहिती समजून घेऊया. हृदयाची गती अनियमित होण्यासाठी पुढील कारणं आहेत. ब्लड प्रेशर, रुमॅटिक हार्ट डिसीज, थायरॉइडचे विकार, हृदयाला होणारा अनियमित किंवा अपुरा पुरवठा, हृदयाचं इन्फेक्शन ज्याला बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस म्हणतात, किंवा शरीरातील क्षारांचं असंतुलन ही हृदयाच्या गतीची अनियमितता करण्याची कॉमन कारण आहे. ही अनियमितता ही हृदयविकाराचा मोठा इशारा सुद्धा असू शकते बरं का. हृदयाची गती खूप मंद झाल्यास त्याला आपण ब्रॅडिकार्डिया असं म्हणतो. नॉर्मली हृदयाची गती ही 60 ते 70 च्या दरम्यान असणं हेल्दी असतं. ॲथलेटिक ब्रॅडिकार्डियामध्ये माणसांची हृदयाची गती ही 60 च्या आसपास असते. हृदयाची गती जर 40 पेक्षा कमी झाली तर जीवाचा धोका संभवू शकतो. कधी कधी हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, झटके येणं, त्वचा फिकट पडणं, युरिन होणं अशा घटना घडतात आणि जर वेळेवर उपचार नाही मिळाला तर ते जीवावरही बेतू शकतो. म्हणून अशा पेशंट्सना तातडीनं हॉस्पिटलला हलवणं आणि गरज पडल्यास त्यांना आर्टिफिशियल पेसमेकर लावायला लागणं गरज पडू शकते. हृदयाची गती कधी कधी खूप वेगवान होते. नॉर्मली आपण म्हटलं तसं आपले हार्टचा जो रेट आहे तो 70 to 80 च्या आसपास असतो. पण ही जर गती 72 च्या ऐवजी 120, 140 अशी झाली तर त्याला आपण टॅकीकार्डिया असं म्हणतो. हृदय जर अतिशय वेगवानं धडधडत असेल ना तर याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन्स म्हणतात आणि ती अतिशय प्राणघातक असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपली नाडी क्षीण होते, हातपाय थंड पडतात, पेशंट बेशुद्ध पडतो आणि कदाचित वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून अति कमी गती किंवा अति जास्त गती ह्या दोन्हीही गोष्टी हृदयासाठी धोकादायक असतात. कधी कधी तर हृदयाची गती अनियमित होते, म्हणजे कधीच थोडीशीच कमी, थोडीशीच जास्त, आणि त्याच्यामुळे हृदयामध्ये रक्तगुठळ्या होण्याचा अर्थात थ्रॉम्बोसिसची भीती असते. असे थ्रॉम्बोसिसच्या गुठळ्या शरीरभर पसरून त्यातनं पेशंटना विविध कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ही गुठळी जर मेंदूत गेली तर पेशंटला स्ट्रोक होऊ शकतो. म्हणून हृदयाची गती नियमित राहणं अतिशय महत्वाचं आहे. अनियमित हृदयगती टाळण्यासाठी ही जीवनशैली शिस्तबद्ध असणं गरजेचं आहे. आपण यापूर्वीच्या एपिसोड्स मध्ये म्हटल्यासारखं अति कॉफीचे सेवन, अति चहाचे सेवन, स्मोकिंग, अल्कोहोल, अति ताण ह्यामुळेही हृदयगती अनियमित होऊ शकते. कधी कधी तर व्यायामाचा अतिरेकही इरेग्युलॅरिटीज करायला रिस्पॉन्सिबल असतो. ह्या इरेग्युलॅरिटीज हृदयामध्ये होऊ नये म्हणून शिस्तबद्ध जीवन हा आपल्या आयुष्याचा गाभा असायला हवा. शिस्तबद्ध जीवन, कॅफीन शिवाय जीवन, ताणतणाव विरहित जीवन, तणावमुक्त जीवनशैली हे सगळे निरोगी आयुष्याचे महत्वाचे पैलू आहेत आणि तेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीलाही जरूर जॉईन करा.